नमो बुद्धाय, जय भीम. सगळ्यांचे आपल्या धम्मसम्राट अशोक बुद्ध विहार या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज आहे आपला बुद्ध पौर्णिमेचा दिवस. बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्या उपासक उपासिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बुद्ध सकाळची सुरुवात शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन सुरुवात झालेली आहे. आणि हा मीरा भाईंदरचा हा असा मोठा बॅनर लागलेला आहे बुद्धांचा. आणि हे प्रदीप दादांनी बुद्धांची मूर्ती घेतलेली आहे. आता एक छोटीशी रॅली निघणार आहे. भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू असल्यामुळे खूप काही प्रोग्राम धम्मसम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये कॅन्सल झालेले आहेत. पण जे काही छोटे छोटे अमुक प्रोग्राम आहेत ते तर नियमित होणारच आहे. आणि खूप मोठी अगदी रॅली करणार होते, तर युद्धांचा विचार करून ही छोटी रॅली आता काढणार आहोत आम्ही. धम्मसम्राट अशोक बुद्ध विहार ही रॅली आता निघालेली आहे. धम्म सकाळ ही अशी सुरुवात झालेली आहे. आणि हे बुद्धगयेचं गोल्डन चिवर आहे. विहाराभोवती ही एक परिक्रमा होणार आहे आणि नंतर विहारामध्ये सगळ्यांचा प्रवेश होणार आहे. जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या नामाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या नामाची पाऊले. जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या
गच्छामि संघं शरणं गच्छामि। विहारामध्ये त्रिशरण पंचशील वंदना घेऊन सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर बंदेजींनी आपल्याला धम्मदेसना दिलेली आहे। रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू आगमनार्थ। इथे हेल्थ कॅम्प सुद्धा लावलेला आहे। ब्लड डोनेट करू शकता, ब्लड चेकअप आहे इथे, त्याच्याचबरोबर डेंटल चेकअप आहे। भगवान इसी पूर्णिमा में भगवान बुद्ध ने जन्म हुआ है। इस पूर्णिमा में भगवान बुद्ध ने ज्ञान प्राप्त हुआ है बुद्धगया में, और इसी पूर्णिमा में भगवान बुद्ध ने परिनिर्वाण हुआ है, महापरिनिर्वाण हुआ। तो इस तीन घटना का बाद एक जो हमारा बहुत बड़ा महत्व है, इसे तीन शिष्यों को द्वारा हम लोगों ने खुशी से नाम करके हम लोग पवित्र मन से एक पूरी हम लोगों को मनाते हैं। इस दिन में दुनिया में लोगों को भी मनाते हैं। जो भगवान बुद्ध पहले जब जन्म हुआ, भगवान बुद्ध ने बताया है आई एम हाईएस्ट इन द वर्ल्ड, क्योंकि वर्ल्ड में शांति देने वाले भगवान बुद्ध है। भगवान कोई जन्म होने के साथ बताया इसी चीज़ को कौन धर्म गुरु से पता नहीं, क्योंकि इसको भगवान बुद्ध का जन्म होने के लिए भी बहुत पारामिता 30 प्रकार पारामिता पूर्ण करने के बाद भगवान बुद्ध बनाते हैं, भगवान बुद्ध पैदा होता है। इसलिए हमारा उपासक उपासिका का दिन में हम लोग सोचता है, हम लोग भगवान को जैसे ज्ञान प्राप्त हुआ। सकाळची वंदना झाल्यावर इथे सगळेजण प्रोग्रामसाठी येणार आहेत आणि ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदा आपल्या विहाराकडे स्टॉल लावलेला आहे। धम्मसम्राट अशोक बुद्ध विहाराचे हे खूप महत्त्वाचे उपासक आहेत की ज्यांच्यामुळे आज एवढं विहारामध्ये आपल्याला सजावट बघायला मिळाली। तर खूप मौल्यवान असे आपल्याला उपासक या विहारासाठी लाभलेले आहेत। तर हे आहेत सचिन सपकाळ दादा, हे आहेत प्रदीप दादा आणि हे आहेत सचिन शिंदे दादा। जय भीम, नमो बुद्धाय दादा सगळ्यांना। आणि दादा आज कसं वाटतंय, एवढी आपली 8-10 दिवसापासूनची जी तयारी आहे, तर तुमचा अनुभव आणि तुमचा आनंद कसा व्यक्त कराल? सचिन दादा, आपण विहाराची एवढे दिवस तयारी करतोय, बुद्ध पौर्णिमेची तयारी करतोय, तर तुमचा अनुभव काय आहे थोडासा आम्हाला शेअर कराल का अनुभव तुमचा? आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्ध पौर्णिमेची तयारी अत्यंत आपली जोरात एक 10-15 दिवसापासून चालू आहे आणि हा आनंदाचा क्षण आहे, तो आपण या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघतोच आहोत। आणि आपले धम्म उपासक वंदना ग्रुप, धम्मसम्राट अशोक बुद्ध विहाराचे यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने हा आजचा दिवस सण म्हणून आपण साजरा करतो आहे आणि खूपच आनंदाचा क्षण आहे आणि खूप आनंदमय वातावरण आहे, पूर्ण धम्ममय वातावरण या ठिकाणी आपण दिसत आहे आपल्याला या आमच्या माध्यमातून। धन्यवाद, धन्यवाद दादा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स।
गच्छामि धम्म उपासक प्रदीप कांबळे यांचं चेकअप होत आहे. संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं. खूप छान असा पुस्तकांचा स्टॉल लागलेला आहे सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. धम्म सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बरीचशी गर्दी होती आणि बरेच लोक खूप छान सुंदर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विहारामध्ये येत होते आणि दर्शन घेत होते. सुंदर विहारामध्ये डेकोरेशन, लाइटिंग ह्यामुळे एक अमूल्य शोभा अशी आलेली विहाराला आणि हे सगळं बघून खूप छान वाटत होतं. आणि सगळ्या व्हॉलेंटियर्सनी कामं वाटून घेतलेली, त्यामुळे अतिशय शिस्त पद्धतीने काम सुरू होतं. हे इथे सगळे व्हॉलेंटियर्स अशी कामं करतायत. हा संध्याकाळचा सुंदर असा देखावा, सगळीजण इथे मस्त बागडतायत, खेळतायत, सगळे व्हॉलेंटियर्स काम करतायत. सगळ्यांनी कामं वाटून घेतलेली आहे. इथे पुन्हा खीरदान चालू आहे. काम करा ना, हा डब्बा तिकडे पाठवा. ओकास अहं
श्रीसर्वेण सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलदेत मे भन्ते द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणगमनं सम्पूर्णम् अहं वन्दे अनादिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि अनादिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि। इथे व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम स्कॅनर ठेवलेले आहेत। आपल्याकडे व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हँडल केलं जातं, तर त्याचे सुद्धा स्कॅनर आहे, जेणेकरून आपलं बुद्ध विहाराला जॉईन करू शकतो आपण व्हॉट्सअप ग्रुपला। असं सुंदर वातावरण विहारामध्ये झालेलं आहे, बुद्धमय वातावरण। इथे धम्मदानासाठी स्कॅनर ठेवलेले आहेत आणि इथे परागदादा बसलेला आहे। सगळे असे व्हॉलेंटियर्स वेगवेगळ्या पद्धतीने कामं करत आहेत। सुंदर अशी विहाराला लाइटिंग झालेली आहे। वाव, किती सुंदर दिसतंय। वैभवशाली जाऊनिया आश्रमा जाऊनिया। हे विहाराचं एंट्री गेट आपलं। प्रत्येक जण येऊन दर्शन घेत आहेत बुद्धांचं। आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा। आणि हे आपले नाटकाचे कलाकार आहेत। सुजाताच्या बाजूला गौतम बुद्ध, सुजाताची आई आणि आई आहे आणि तिचे 3 मुलं आहेत। असे हे नाटकाचे कलाकार आहेत। इंग्रज सुद्धा बघायचा, टकमक टकमक सुद्धा त्याला इंग्रज सुद्धा बघायचा। रूप तेजशी गोरगोर पान, डोळ्याला चष्मा, खिशात पेन, विद्वानातच बसायचा। भीम माझा विद्वानातच बसायचा। गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा हा उठून दिसायचा। गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा हा उठून दिसायचा। रुबाब होता लय हाय फाय, सुटबुट नेहमी गळ्यात टाय,
भीम माझा ऐकत असायचा. गोऱ्या लोकात